ज्येष्ठाशी धाळावी दुरी दिगंतरा नाही समाचार त्याचा अम्मा. ज्येष्ठ पुत्राला वनवासात पाठवा आणि माझ्या पुत्राला गादीवरती बसवा. त्या डोहाळ्यावरून बाळाच्या भविष्य काय आहे हे त्या डोहाळी समजते. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाला दुःख वाटलं. राजा तिथून निघाला, सुमित्रेच्या महालात आला आणि सुमित्रेच्या महालामध्ये येऊन सुमित्रेला विचारू लागला, हे महाराणी, तुम्हाला काय डोहाळे होतात आम्हाला सांगावं. सुमित्रेने एकच सांगितलं. सुमित्रा देवीने एकच सांगितलं. ती म्हणायला लागली, महाराज, ओ प्राणनाथाईसे वाटतसे जीवा, वडिलाची सेवा हरणीशी, मोठ्या भावाची फक्त सेवा करत राहू एवढंच इच्छा, बाकी काही नाही. तेव्हा कैकेयीचे दुःख विसरला राहू. पाहून या भाव सुमित्रेचा भाव पाहून त्या ठिकाणी कैकेयीचं दुःख राजा विसरून गेला. नंतर कौशल्याच्या महालात आला. कौशल्याला विचारू लागला, हे कौशल्या देवी, तुम्हाला काय डोहाळे होतात. कौशल्या देवीने एकच सांगितलं, महाराज, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी, धनुष्याना लगेच मी रावणाला मारून येते. असे शब्द उमटले. राजाला आनंद झाला. दिसे मासे दिवस पूर्ण झाले. हो, चैत्र महिना आला. नवमी तिथी आली. तुलसी बाबा वर्णन करता, नवमी तिथी मधुमास पुनीता, हो सकल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीतन घामा, ओ पावन काल लोक विश्रामा. चैत्र महिना आला. नवमी तिथी आली. व सूर्यदेव बरोबर मध्यभागी आले आणि भगवान श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये प्रगट झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अयोध्येमध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. सुमित्रेला सुद्धा एक पुत्र झाला. कैकेयीला 2 पुत्र झाले. पुढे भगवान परमात्माचं नामकरण विश्वामित्रांनी वसिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हो, संपूर्ण रामायण तुम्हाला माहीतच आहे. आता रामायणात जर जसा अवतार भगवान श्रीराम प्रभूचा अवतार आहे. मर्यादा सांगितल्या रामप्रभूच्या अवतारामध्ये. भगवान श्रीराम प्रभू आता थोडे वाढायला लागले, चालायला लागले. चालता चालता भगवंताला किशोरावस्था प्राप्त झाली. तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी आश्रमामध्ये यज्ञ करत असताना विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये त्या यज्ञामध्ये काही राक्षस लोक मांसाचे तुकडे आणून टाकत होते. विश्वामित्रांना कळालं होतं भगवंताचा अवतार झालेला आहे. म्हणून आता विश्वामित्र ऋषी दशरथ राजाच्या अयोध्येमध्ये जातात. दशरथ राजाच्या अयोध्येत गेले. दशरथ राजाच्या अयोध्येमध्ये विश्वामित्राचं स्वागत झालं आणि विश्वामित्र ऋषींचं स्वागत झाल्यावर विश्वामित्रांना राजा दशरथाने घेण्याचं कारण विचारलं, महाराज कसं काय यानं केलं. विश्वामित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं, राजा भरता, अरे दशरथा, अरे आम्ही यज्ञ कर्म करण्याकरिता बसल्याच्या नंतर राक्षस लोक त्रास देतात. हो, काय करावं गड्या, यज्ञात मांसाचे तुकडे आणून टाकतात रे, काय करावं. त्यासाठी मी तुझ्याकडे मागणी मागण्याकरिता आलो. राजा, तुझा जो ज्येष्ठ पुत्र आहे श्रीराम आणि लक्ष्मण यांना नेण्याकरिता मी आलेलो आहे. हो, ज्येष्ठ तुझा पुत्र राजा दे दशरथा, यज्ञ रक्षणार्थ असे तोची सर्वथा. त्या ज्येष्ठ पुत्राची मागणी करण्याकरिता आलो. राजा रडू लागला, महाराज, अहो प्राण मागा, मी प्राण देईन, पण रामाला नाही देऊ शकत. सर्व अयोध्येतले लोक दुःखी झाले. शेवटी रामप्रभू येतात. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू रामप्रभूंनी पुसले आणि सांगितलं, बाबा, तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. आम्ही पुन्हा अयोध्येत येऊ, काळजी करू नका. वचन देतो मी तुम्हाला लवकर येऊ. रामप्रभू अयोध्येतून विश्वामित्राच्या सोबत निघाले.